दिवसाची सुरुवात एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीपासून केली तर सगळा दिवस चांगला जातो असं म्हणतात आणि म्हणूनच आज एका मुलाची गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे। हा मुलगा आहे अशा भागातला की ज्याचं नाव घेतल्यानंतर नक्षलवाद आपल्या डोळ्यासमोर येतो। तो आहे गडचिरोलीचा। सध्या नक्षलवादाचा प्रश्न तिकडे खूप गाजतोय। गडचिरोली म्हटल्यानंतर नक्षलवाद आपल्या डोळ्यासमोर येतो, पण या सगळ्यावरती मात करत हा मुलगा आता थेट एनडीए पर्यंत पोहोचलेला आहे आणि आता तो सैन्यामध्ये दाखल होणार आहे। त्याच्याशीच गप्पा मारल्यात प्राची कुलकर्णीने। गडचिरोलीला सगळेजण ओळखतात ते नक्षलग्रस्त एरिया म्हणून। इथल्या अनेक कहाण्या लोकांसमोर येत असतात। नक्षलवाद्यांनी केलेले अत्याचार असतील किंवा इतर अशाच कहाण्या। पण याच गडचिरोलीमध्ये इतरही अनेक चांगल्या गोष्टी देखील घडतात आणि यातलीच एक गोष्ट म्हणजे गडचिरोलीचा एक मुलगा थेट आता आर्मीमध्ये दाखल होतोय। एनडीए साठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। मला सांग, काय तुझं कायमच स्वप्न होतं एनडीए जॉईन करायचं असं? माझे ग्रँडफादर एनसीसी ऑफिसर होते आणि त्यांनी लहानपणापासूनच आमच्यात डिसिप्लिन आणि हे गुण वागवलेले होते। आणि मोठं झाल्यानंतर मी जेव्हा पुण्यात आलो 11th इंजिनिअरिंगसाठी, सो मी एनडीए ऐकलं होतं अँड आय सॉ इट फ्रॉम बाहेरून बघितलं मी एनडीए। आणि जी आतनं एक असा आवाज टाईप आला, दिस इज द प्लेस फॉर मी, इथे मला यायचं आहे। मला एक असा आठवतो प्रसंग, जेव्हा मी 12th एक्झाम्स द्यायला एका सेंटरवर गेलो होतो। तो सेंटर माझ्या मेन गडचिरोली सिटीपासून 36 किलोमीटर आत होता। सर जाताना एका दिवसा पहिले माझा एक्झाम होता 22 फेब्रुवारीला आणि 21ला आय गेस नक्षलवाद्यांनी म्हटलं होतं की 22ला गडचिरोली जिल्हा बंद राहायला हवा आणि आम्हाला तर एक्झाम्स असल्यामुळे जावंच लागत होतं। सो मी त्या रस्त्याने जात होतो, तर ऑन माय वे मी बघितलं की तिथे ट्रीज कापून असे रस्त्यावर ठेवले होते अँड सायमल्टेनियसली देर वेर रस्ते त्यांनी दे हॅड डिग दी रोड्स आणि पोस्टर्स ठेवले होते त्यांनी रस्त्यावर। तो हे सीन बघून मला असं वाटलं की खरंच ऑर्गनायझेशन आणि शिस्त नसल्यामुळे हे सगळं काही होत आहे। सो तो पण एक पॉईंट होता ज्याच्यामुळे आय वॉज फोर्स्ड टू थिंक इन टू दिस थिंग आणि दिस इज हाऊ इट ऑल हॅपन। आता तुझं स्वप्न कुठेतरी साकार होत आहे। तू आता एनडीए मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। पुढे जाऊन काय करायचा विचार आहे? कारण खास करून ज्या एरियाला तू बिलॉंग करतोस गडचिरोलीचा, तिकडच्या लोकांची सगळी स्थिती ज्याच्यामुळे तुला इन्स्पिरेशन मिळालं असं तू म्हणतोस, तर काय तुझा विचार काय आहे? पुढे जाऊन काय करायचं? पुढे जाऊन मी आता आर्मीत सपोज मला कमिशन केल्या गेलं तर आय वुड लाईक टू जॉईन पॅराट्रुपर्स आणि ती खूप इलाईट समजल्या जाते इंडियन आर्मीच्या ह्याच्यात। आणि या आय विल की आतमध्ये बेसिकली प्रॉब्लेम काय, आता मी त्या रूट्समध्ये बिलॉंग करतो, सो आय नो प्रॉब्लेम काय आहे। कम्युनिकेशन गॅप आहे बेसिकली। लोक तिकडचे इग्नोरंट आहेत, त्यांना माहिती नाही काय चालतं, म्हणून ते अशा बाकीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जातात। सो व्हॉट आय फील इज की इफ आय गेट कमिशन्ड आय विल डू माय बेस्ट। मी माझा पूर्ण प्रयत्न करणार की ॲटलिस्ट जी गॅप आहे, जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते आय कॅन ॲटलिस्ट ॲडजस्ट टू दॅट। तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं तुला शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे। मयंकला आपणही त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात, कारण गडचिरोलीला एक नवीन ओळख तो देतोय आणि